नमस्कार, मी राजेंद्र उंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं स्वागत. आपण महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहे आणि वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करून त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता मी आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक 26मध्ये आणि इथून निवडणूक जे लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. जे पूर्वी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून पण त्यांनी काम केलं आहे, गटनेता म्हणूनही काम केलं आहे. मंदार हळवे, नमस्कार. नमस्कार. स्वागत तुमचं. खूप यस सर. मंदार हळवेबरोबर आपण चर्चाही चालू ठेवणार आहोत. मला यावेळच्या निवडणुकीतलं वेगळं वैशिष्ट्य कल्याण डोंबिवलीमधलं असं दिसतं आहे, पूर्वी तुम्ही वॉर्ड पद्धतीने निवडणूक लढलेली आम्ही पाहिली आहे आणि आत्ता प्रभाग पद्धतीने आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही ज्या वॉर्डातून लढणार आहात त्याच्यासोबत इतर तिघांनाही बरोबर घेऊन जायचं आहे. तर ही निवडणूक कशी वाटते प्रभागाच्या? एक थोडंसं ही निवडणूक आहे ना, खरं तर खूप चांगली आहे, कारण तुम्हाला सपोर्टला अजून 3 जण मिळणार आहेत. पण थोडंसं लोकांमधला जो संभ्रम आहे तो दूर करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता आम्ही सातत्याने आत्ता जिथे जिथे पब्लिक जमतं किंवा सोसायट्यांना जाऊन त्याचं हे देतं, माहिती देतं. अच्छा. कारण आत्तापर्यंत सगळ्यांना एकच मत द्यायची सवय होती, तर त्यांना 4 मतं द्यायची आहेत. ते कोणाला द्यायचं, कसं द्यायचं हे त्यांच्या मनामधला जो संभ्रम आहे, अवकडं म्हणजे काय लोकांच्या लक्षात येत नाही. तर ते आम्ही लोकांना सांगतो आणि निवडणूक असते. प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढावी लागते. बरोबर. एक प्रभाग काय आणि म्हणजे एक वॉर्ड काय आणि 4 प्रभाग किंवा 4 गट काय, ती शेवटी निवडणूक लढली जाते. बरोबर. आणि आम्ही ती लढू. आम्ही आणि सहकारी तिघही माझ्याबरोबरचे अजून 3 जण असतील. बरोबर. आम्ही सगळे एकत्र जाऊ पुढे. पण या आत्ता जी झालेली गोष्ट आहे दुसरी, जिकडे महायुती आत्ता होती आहे, त्या महायुतीच्या बरोबर राज्यात चर्चा अशी होती की 2 ठाकरे बंधू एकत्र येतील का? एका ठाकरे बंधूंबरोबर तर तुम्ही काम केलेलंच आहे. पण हे 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रभागाच्या निमित्ताने, तिथं होणारे उमेदवारांच्या शर्यतीच्या निमित्ताने काय वेगळा फरक तुम्हाला जाणवेल असं वाटतं? 2 ठाकरे बंधू एकत्र आलेच काल. हो. घोषणाही केली. हो. फक्त मी म्हणेन की ते 2 ठाकरे बंधू याला खूप उशीर झाला. अच्छा. आणि त्याचा परिणाम ह्या आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत काय होईल का, असं जर प्रश्न तुमचा असेल तर मी त्याचं उत्तर देईन की तितकासा फरक पडणार नाही. हे जर शिवसेना अखंड असताना माननीय राजसाहेब आणि म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली असती तर महाराष्ट्रात राजकारणात त्याचा मोठा फरक पडला असता. पण जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. जे विधिलिखित आहे ते काय बदलू शकत नाही. बरोबर. पण आधी असं होतं की तुम्ही जेव्हा महापालिकेत मनसेकडनं गटनेता पण होता, विरोधी पक्षनेता म्हणून पण तुम्ही काम केलं, त्यावेळेला कल्याण डोंबिवली महापालिकेत एका वेळ मनसेची संख्या ही 27-28च्या घरात होती. इतर महापालिकांमध्ये ते चित्र तसंच दिसत होतं. पण आत्ता 2 ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे ताकद कुणाची याच्यामध्ये जास्त वाढेल असं तुम्हाला वाटतं? एक त्या पक्षातही काम केलं आहे आणि आता तुम्ही राष्ट्रीय पक्षातही काम करताय. नाही, मुळात तेच आहे ना की शेवटी संघटना ज्याची तळागाळापर्यंत मजबूत आहे त्याचाच फायदा त्या युतीमधनं होणार आहे. पण याच्यात आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंबिवली स्टेशनचा परिसर हा सगळाच तुमच्या प्रभागाला चिटकून आहे. पण सातत्याने डोंबिवली स्टेशनच्या परिसरातली चर्चा अशी होते की तिथे काही गोष्टींचं अतिक्रमण असेल, तिथे वाढणारी गर्दी असेल, लोकांना सहजपणे जाता यावं, तिथे अनेक कामं वेगळी व्हावीत. तर याच्या दृष्टीने तुम्ही विचार कसा करताय? नाही बघा, याच्यातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या सातत्याने जो मनात आहे तो आहे फेरीवाल्यांचा प्रश्न. हां. त्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे मला चांगलं आठवतं, मी जरी विरोधी पक्ष नेता होतो तरी प्रभाग क्षेत्र म्हणून जे क्षेत्र आहे त्याचे सगळे नगरसेवक जे आहे, आम्ही 12 नगरसेवक होतो. हो. आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ठराव केले, डिमार्केशन करून दिलं, त्याला महासभेतनं मंजुरी घेऊन दिली. ते स्थलांतरित होऊ शकत होते फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पण पूर्ण करून घेतलं. हां. पण प्रशासकीय नंतर लागलेलं कोविड, त्याच्यानंतरची प्रशासकीय राजवट, या सगळ्यामधल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या अनास्थेमुळे आणि त्यांचं जे काय साठेल होतं ते सगळ्यांना माहिती आहे. ते काय मी वेगाने विदित करायचं गरज नाही. बरोबर. त्या सगळ्यामुळे ते फेरीवाल्यांचा प्रश्न हा आत्तापर्यंत सुटलेला नाही. आणि दुसरं त्याला एक कारण आहे, तो जो पर्टिक्युलर राथ रोड आणि उरसेकरवाडी जी आहे, हा जो भाग आहे याच्यामध्ये स्थिती अशी आहे ना की रस्ते खूप छोटे आहेत. त्यामुळे ट्रॅफिक व्हेहिक्युलर मुवमेंट नसल्यामुळे फेरीवाल्यांना आंदोलन मिळालेलं आहे. कालांतराने आता ते रस्ते आम्ही रुंद करायला घेणार आहोत. त्या रुंदीकरण झालं की हा प्रश्न निघून जाईल. बिलकुल. दुसरा अजून एक, आता ज्या कुसाळकर उद्यानात आपण फिरतो आहे, याच्यासारख्या अनेक उद्यानाची कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गरज आहे, जिथे लोकांना आता सकाळी फिरताना आपण पाहतो आपल्या बाजूने चालत आहेत सगळे. प्रत्येकाला वाटतं की मोकळा श्वास घ्यायला मला जागा पाहिजे आणि लहान मुलांना वाटतं की ह्या मोकळ्या श्वासामध्ये मला खेळायला पण जागा पाहिजे. तर त्याचा विचार तुम्ही कसा केला? नाही, याच्यामध्ये तेच आहे ना की छोटी छोटी उद्यानं, कारण आता काय झालं आहे की शहर आधी वसलं आणि नंतर सुविधांचा विचार चालू झालेला आहे. ही म्हणजे तुमच्या माझ्या हातातली गोष्ट राहिलेली नाही. बरोबर. त्यामुळे आता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ती उद्यानं, क्रीडांगणं, भले छोटी मैदानं असतील तयार करणं आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून देणं, हाच प्रयत्न आमचा आता सातत्याने याच्यापुढे राहील. ओके. एक
सगळ्यात जटिल आत्ताचा प्रश्न मला दिसतोय आणि जे सतत चर्चेला जातं तुमच्या प्रभागामध्ये की प्रभाग क्रमांक 26मध्ये भाजपमधूनच खूप सारे इच्छुक उमेदवार आहेत. त्याच्यात तुम्ही पण आहात. मुळात या प्रभागाचं नेतृत्व आधीपासून तुम्ही केलेलं आहे. 15 जण या प्रभागातनं इच्छुक आहेत असं म्हणतात. तर याच्यात तुमचं मत काय की कशा पद्धतीने तुम्ही याला सामोरं जाणार? नाही, मुळात एक लक्षात घ्या, पार्टीकडे तिकीट मागण्याकरता इच्छुक असणं कुठल्याही कार्यकर्त्याला हा काही बिलकुलच गैर विषय नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे आणि त्याची इच्छा असणं काही गैर नाही ना. शेवटी निर्णय पार्टीचं नेतृत्व किंवा पार्टीच्या आता कोर कमिटी वगैरे जे आहे ते लोक निर्णय करतील की कोणाला द्यायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे किंवा कोणाला काय जबाबदारी द्यायची आहे. त्यामुळे इच्छुक किती असले तरी शेवटी जे निकष आहेत त्या निकषांवर जे लोक पात्र ठरतील त्यांना उमेदवारी मिळेल. पण त्याच्यातनं नाराजीचा सूर समोर येणार नाही? नाही, बघा एक लक्षात घ्या, कधी काळी मी पण पार्टीकडे तिकीट मागितलं होतं, मला तिकीट मिळालं नव्हतं, मीही नाराज झालो होतो. पण कालांतराने ते बघा, शेवटी एक लक्षात घ्या, मला एखादी गोष्ट हवी आहे आणि मी समजतो की मी त्याच्याकरता पात्र आहे, पण ती मला मिळाली नाही, तर त्या तात्पुरती नाराजी तर प्रत्येकाच्या मनात उमटते. कालांतराने तो राग शांत होतो, लोक एकमेकांशी परत बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी निवडतात आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला लागतात. पण या सगळ्या याच्यामध्ये आत्ता महायुती, महाआघाडी आणि ठाकरे बंधू एकत्र येणं याचं चित्र कल्याण डोंबिवली महापालिकेत तुम्ही कसं बघता? नाही, एक लक्षात ठेवा, जेव्हा महायुती अजूनही जाहीर झाली, म्हणजे कल्याण डोंबिवलीपुरती जाहीर झालेली नाही, ती होईल नाही होईल हा पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. पण मला आत्ता चित्र या येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिकेतलं चित्र असं दिसतं की भारतीय जनता पार्टीचा महापौर 100% बसेल. स्वबळ म्हटलं तर स्वबळ बसेल, जर युती झाली तर बसेलच बसेल. त्यामुळे आणि राहिला प्रश्न महाआघाडी आणि ठाकरे बंधूंची युती वगैरे हा जो सगळा विषय आहे, याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं झालं तर बघा, ते दोघं एकत्र, 2 पक्ष एकत्र आले, त्यामुळे थोडासा फरक पडेल का? तर काय एखाद दुसऱ्या सीटचा फरक पडेल, असं काय सत्ता स्थापनेपर्यंत ते पोचतील किंवा विरोधी पक्ष नेता सक्षम होण्या इतकं ते संख्याबळ मिळवतील असं मला बिलकुल वाटत नाही. एक टीका अशी पण केली जाते जे राज ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीत किंवा त्या पक्षातल्या काही नेत्यांच्या बाबतीमध्ये की राज ठाकरेंची जेव्हा एक मोठी हवा होती 2009-14पर्यंत, आमदार पण 13 एक आमदार विधानसभेत होते, जसं महापालिकेतला मगाशी मी उल्लेख केला, तर त्या पक्षाकडं नेते मंडळी किती उरलेत का सगळेच नेते झालेत आणि कार्यकर्ते राहिलेत? त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर तिकडे बघताना तुम्ही कसा विचार करता? नाही साहेब, माझा काम करण्याची पद्धत अशी राहिलेली आहे की जिथे मी ज्या संस्कारातनं वाढलो त्या संस्कारांनी मला हे शिकवलं की तुम्ही ज्या संस्थेत किंवा ज्या ठिकाणी काम करता तिथल्या ध्येय धोरणांशी प्रामाणिकपणे काम करा. त्यामुळे आता मी तिथे काम करत नाही, मी पुन्हा माझ्या स्वगृही आलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो आहे. त्यामुळे आता मनसेचं काय झालं आणि कशामुळे झालं या सगळ्या विषयात मला पडण्यात काही इंटरेस्ट नाही. बिलकुल. अजूनही काही गोष्टी मंदार मॅडमबरोबर आपल्याला बोलायच्या आहेत. काही राजकीय प्रश्न आहेत. राजकीय प्रश्नाबरोबर जसं त्यांनी सांगितलं की आता स्वगृही ते भारतीय जनता पार्टीत परतलेले आहेत, तेव्हा तिथे जाऊन मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल त्यांचं मत काय असणार आहे हेही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत दुसऱ्या ठिकाणी. मंदार आळबे यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. काल प्रभाग क्रमांक 26मध्ये ते निवडणुकीसाठी तयारीही करतायत. मगाचपासून काही प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी बोललो. अजून एक, आत्ता ज्या उद्यानात आपण बसलो आहे त्या पुसाळकर उद्यानामध्ये जे कामं दिसत आहेत ही कामं तुम्ही केलेली आहेत आधीच्या वॉर्ड प्रक्रियेमध्ये असताना आणि आता तो प्रभाग म्हणून पुढे जातो आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल की याच्यासारखी तुम्हाला या प्रभागात काय काय कामं करायची आहेत? कारण हा प्रभाग इथून सुरू होतो तो फडकेच्या पुढे जातो आहे. नाही, त्याच्यामधला विषय तसाच करायला लागणार आहे की जशी हे उद्यान डेव्हलप झालं याच्यातही अजून काही कामं आता मधल्या 5 वर्षात राहिलेले ते पूर्ण करावे लागते. अजून पण 1-2 उद्यान आहेत. सावरकर उद्यान तर ऑलरेडी बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे. मधलं एक टाटा पॉवर खाली अजून एक उद्यान आहे, ते पुन्हा नव्याने कुठे होते, त्यातल्या पण काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि कामं तर म्हणजे आता 5 वर्षाची गॅप असल्यामुळे कामं ह्या येणाऱ्या 5 वर्षात भरपूर लोकांसाठी करावी लागतीलच, कारण नाहीतर त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि आता 5 वर्षाच्या गॅपमधून लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्यात की आमची ही पेंडिंग कामं जी प्रशासकीय काळात राहिलेली आहे ती आत्ता सगळी या नगरसेवकांच्या कार्यकाळात पूर्ण होते. ते प्रत्यक्ष तसं 5 वर्षाचा कालावधी आहे, पण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा जर काळ बघितला आणि आत्ताच निवडणूक लागली याला साधारण 9 वर्ष जात आहे. तर 10 वर्ष साधारणतः जात आहेत. 9 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कामाचं प्रेशर आता येईल असं वाटतं का? खूप काही कामं करायची बाकी आहेत, कारण प्रशासन फक्त रेटत नेत होतं पण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ती कामं होत नव्हती. नाही, तेच म्हणून म्हटलं ना की आता जी काही कामं या पिरियडमध्ये पेंडिंग राहिली पर्टिक्युलरली 5 वर्षात कोविड नंतरच्या काळात, आणि त्याला परत कारण पण दिलं जात होतं की कोविडमुळे
खूप आर्थिक ताण महानगरपालिकेच्या तिजोरीवर पण आला, त्यामुळे फंड्स नाही आहेत. आता ते फंड्स खरंच नाही आहेत का त्या फंड्सचं प्रशासकीय यंत्रणांनी फक्त त्यांच्या सोयीनुसार वापर करून बजेट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं आता येणाऱ्या महानगरपालिका स्थापन झाली की तिथे जे सगळे प्रश्न विचारले जातील, ऑडिट केलं जाईल, त्याच्यातनंच पुढे येतील आणि 100% आता कामाचा लोड राहणार, कारण की लोकांच्या अपेक्षा खूप असणार. आता पूर्वी कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टींची कामं फटाफट, असं कुठे बेंचेस बसवून पाहिजेत, कुठे एखादं गटाराचं झाकण तुटलं ते लावून पाहिजे, हे सगळं पटापट होत होतं. कारण प्रशासकीय राजवटीला प्रशासनावर वचक ठेवायला नगरसेवक होते. आता त्या राजवटीमध्ये ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही ऐकलं असं स्थिती राहिल्यामुळे आता ते प्रेशर 100% सर्वच पक्षीय नगरसेवकांवर राहणार आहे. बिलकुल. मगाचपासून आपण काही राजकीय प्रश्न पण बोलत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केला की मी स्वगृही परत आलो. त्याच्या आधी तुम्ही मनसेमध्ये होता, मनसेतनं पुन्हा भाजपमध्ये आला. तर हा प्रवास नेमका का झाला होता, याची काय कारणं होती का? नाही, एक लक्षात ठेवा, मी मगाशी म्हटलं तसं की मी ज्या शिकवणीतनं मोठा आलो की तेच की जिथे आहात तिथे प्रामाणिकपणे काम करा. मनसेमध्ये मी काम करत असताना माझ्या कुवतीप्रमाणे जितकं नाव मनसेचं राखता येईल, मोठं करता येईल तेवढा मी प्रयत्न केला. सभागृहात मी सातत्याने पक्षाची बाजू, सत्ताधाऱ्यांचं जे काय चुकत होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला, प्रशासनावर वचक ठेवला. पण शेवटी कुठेतरी म्हणतात ना की मगाशी तुम्ही जे म्हणालात, तुमच्या तोंडातनं जे आलं की दुसऱ्या फळीने मनसेच्या ते काही टिकवलं नाही. आणि कुठेतरी जेव्हा असं जाणवायला लागलं की डोंबिवलीतल्या लोकांना किंवा डोंबिवलीतलं जे काही मनसेची दुसरी फळी आहे त्यांना माझी जर अडचण आहे आणि माझ्याबरोबर त्यांचं आणि माझी वेवलेन जर पुढे जमणार नसेल तर पक्ष वाढणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय घडल्या मधल्या काळात, आणि माझ्या विधानसभेच्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं होतं की साहेब आपण एकच विधानसभा लढूया, सगळ्या लढण्याची आवश्यकता नाही, आपली तेवढी ताकद नाही आहे. पण पार्टीचं धोरण म्हणून मी ती निवडणूक लढलो आणि त्या निवडणुकीत जे अनुभव आल्यानंतर मला लक्षात आलं की माझी कदाचित त्या पक्षातली गरज संपलेली आहे आणि उगाच ओढून ताणून काम करत बसण्यापेक्षा आपण मार्ग बदललेले बरे. पण आत्ताचे मनसेचे नेते असं म्हणतात की आम्ही आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत मंदार हळबेंना संधी दिली होती, मंदार हळबेंनी असा निर्णय अचानक का बदलला? मी तेच सांगितलं ना की मला 100% मला सगळा मान सन्मान, म्हणजे माझा आज चेहरा लोकांना जर माहिती असेल तर त्याला 100% मी त्याचं क्रेडिट राजसाहेबांना देईन. मला त्यांनी नगरसेवक केलं, मला विरोधी पक्षनेतेपद दिलं, मला आमदारकी लढण्याची संधी दिली. साहेब मला दिलं बरंच काही, पण मी पण तर तेवढं दिलं आहे पार्टीला. बरं, ते पार्टीतल्या काही लोकांना नकोसं झाल्यामुळे आम्हाला फक्त मी एकटाच बाहेर पडलो असं नाही ना. चला मी एकटा बाहेर पडलो असं तर कोण लोकांना बोलायला संधी होती की मी माझ्या स्वार्थापोटी बाहेर पडलो. आज मनसेमधल्या अनेक जे नगरसेवक मनसेतनं निवडून आले, अनेक आमदार जे मनसेतनं निवडून आले, साहेब एक नालायक असू शकतो ना, सगळेच नालायक आहेत. हा पण विचार त्या लोकांनी, आणि आत्ताचे जे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता की ज्यांनी असं म्हटलं की आम्ही त्याला सगळं दिलं, त्यांनी विचार करायला पाहिजे की हा असं का झालं, सगळेच निघून गेले, काही ठराविकच लोक अजूनही शिल्लक राहिले आहेत. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण प्रत्येकाने शोधलं पाहिजे. बिलकुल. एक थोडा कठीण प्रश्न आहे पण तो याच्याशीच निगडीत आहे. म्हणजे मनसेमधनं विधानसभा निवडणूक जेव्हा तुम्ही लढवली तेव्हाचे भाजपचे उमेदवार आणि आत्ताचे तुमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, येस, ती खूप अटीतटीची लढत झाली होती. चुरशीचा सामना सुरुवातीला मतमोजणीच्या दरम्यान दिसला होता आणि आत्ता पुन्हा तुम्ही त्याच पक्षात आहात. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता, की दिलजमाईच्या दृष्टीने बघताय, मैत्रीच्या रूपाने बघताय, की ते जुने सगळं आता विसरून जायचं आणि नव्याकडे पुढे जायचं असं म्हणून बघताय? साहेब एक लक्षात घ्या, आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण आणि मी दोघांनी 2005 साली भारतीय जनता पार्टीमधनं एकत्र उमेदवारीसाठी अर्ज केला होता कॉर्पोरेशनमध्ये. अच्छा. त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनचे मित्र होतो, आजही आम्ही मित्र आहोत. फक्त आज ते नेते आहेत, मी कार्यकर्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, विधानसभा जेव्हा मी लढलो तेव्हाही माझ्यात आणि त्याच्यामध्ये मैत्रीच होती. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कटुता कधीच नव्हती. आणि मी मागाशी म्हटलं तसं की मी पार्टीचं धोरण म्हणून इलेक्शन लढलो, रवींद्र चव्हाणांना विरोध करण्याकरता इलेक्शन लढलेलं नाही. आणि जेव्हा तुम्ही धोरण म्हणून एखादी गोष्ट करता तेव्हा समोरचा माणूस ते समजून घेतो. आणि माझ्यात आणि त्यांच्यात त्या इलेक्शननंतरही कधी कटुता नव्हती, आजही नाही आणि ह्याच्यापुढेही राहणार नाही. कारण ते माझे आणि त्यांची काही वैयक्तिक वैर काहीच नाही आमच्यामध्ये. म्हणजे मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, अनेक गोष्टींच्या कामासाठी ते आमदार असताना मला फोन करायचे की म्हणतात असाचा विषय सभागृहात असं व्हाईल, असं बघ जरा. आमचे लोक बोलतीलच, पण तू विरोधी पक्ष नेता आहे, सेनेची सत्ता आहे, तर तू जरा भाजपच्या लोकांनी हा विषय मांडला तर तू जरा सपोर्ट कर. आम्ही एकमेकांशी बोलत होतो ना की असं काही दुश्मनी काहीच नव्हती, राजकीय मतभेद काहीच नाही, कधीच नव्हते, कधीही नव्हते. म्हणजे मी त्यांच्या विरोधात जेव्हा लढलो, आमदारकी लढलो, त्याही वेळेला माझ्या जर त्या सगळ्या प्रचारादरम्यानच्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर त्याच्यावर रवींद्र चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टीका कुठेही नव्हती. बरोबर. जे काय होतं ते आमदार म्हणून जे काय काम करत होते
त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दाखवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून मी केला. बिलकुल. पण ते सगळं होत असताना महापालिकेत तुम्ही काही उदाहरणं पण दिली. आता चर्चा या निवडणुकीत विधानसभेच्या दरम्यान अशी होती की रवींद्र चव्हाण निवडणूक जिंकले, पुढे ते प्रदेशाध्यक्ष झाले, कदाचित त्यांना यापुढची संधी मिळू शकेल. पण रवींद्र चव्हाणांच्या नंतर डोंबिवलीमध्ये नेतृत्व पुढे कोण असेल तर त्या नावांमध्ये तुमचंही नाव चर्चेत आहे. मग अशी काही जबाबदारी उद्या मिळाली तर ती स्वीकारणार का? हे बघा, एक लक्षात ठेवा, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला पुढे जायची मानसिक इच्छा असते. त्याचं तसं म्हणजे काय म्हणतो आपण, अपेक्षा असतात, इच्छाशक्ती असेल. पक्षाने संधी दिली तर 100% का नाही करणार. मी एकदा आमदारकी लढलो आहे, पार्टीने जर संधी दिली तर परत लढीन. मी मगाशी पण म्हटलं की त्या पार्टीचं तेव्हा धोरण होतं की मी इलेक्शन लढलं पाहिजे, मी लढलो. आज ह्या पार्टीने सांगितलं की मी लढलं पाहिजे आमदारकीची इलेक्शन, तर मी लढीन. निर्णय पार्टीने करायचा आहे. कार्यकर्ता म्हणून मी सज्ज आहे. जबाबदारी कुठली घ्यायला तयार? येस, 100%. आता याला जोडून मी विचारतो, कारण इच्छाशक्ती तुम्ही प्रबळपणे व्यक्त केली आहे. तर महापालिकेची निवडणूक सुरू आहे. महापालिकेची निवडणूक झाली तर सभागृहात गेल्यानंतर सभापती व्हायला आवडेल की अजून काही पुढचं पद घ्यायला आवडेल? मग एक लक्षात घ्या, तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यापेक्षा त्याच्या बाबतीतलं सकारात्मक धोरण ठरवण्याकरता महापौर व्हायला आवडेल. अच्छा. सभापतीपद 1 वर्ष आहे, महापौर 2.5 वर्ष आहे. धोरण ठरवून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेण्याकरताची संधी जास्ती महापौर पदामध्ये आहे. त्यामुळे 100% महापौर व्हायला हवे. ते कल्याण डोंबिवलीला एक धोरणात्मक निर्णयांची पुढे गरज असं तुम्हाला वाटतं? काय झालं साहेब, मध्ये मिळालं 5 वर्षाचा प्रशासकीय काळ. या महानगरपालिकेने सगळ्यात जास्त प्रशासकीय काळ अनुभवला. 1983ला महापालिका स्थापन झाली, 95पर्यंत प्रशासकीय राजवट होती आणि आत्ताची ही मधली आता 5 वर्ष. त्यामुळे प्रशासकीय धोरण आणि त्याला राज्यकर्त्यांची जोड, हे जेव्हा धोरण ठरतं, प्रशासकीय यंत्रणेतलं धोरण हे फक्त प्रशासकीय पद्धतीने चालतं आणि जेव्हा त्याला राजकीय जोड मिळते तेव्हा ते नागरिकांचा आवाज बनतं. कारण खरी गरज रस्त्यावरची किंवा खालच्या स्तरावर काय आहे त्याचा अनुभव जितका लोकल याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असतो तेवढाच प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो असतो असं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली धोरणं, म्हणजे आता तसं आपल्याला महानगरपालिकेला पाण्यासाठी सक्षम बनवायचं आहे, त्याच्याकरता एखादं धरण किंवा महानगरपालिकेची स्वतःची अशी वॉटर कपॅसिटी MIDCकडनं कन्फर्म करून घेणं. काही पायाभूत सुविधांचे विषय आहेत, जसं की आत्ता मेट्रो दोन्ही बाजूने शहराच्या जाते पण मध्ये लिंक नाही आहे, ती लिंक करून घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत. चांगली तुम्ही म्हणाल तसं उद्यानं किंवा चांगली प्लेग्राऊंड्स यासाठी मोठं निधीचं उभारणी करणं आणि असे छोटे मोठे करत भरपूर विषय आहेत की ज्याच्याकरता चांगली धोरणात्मक निर्णय होऊन ते इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीने. बघा, आज सुदैवाने काय आहे की महानगरपालिकेत सत्ता, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. तर आता तो ट्रॅक इझी आहे. पूर्वी कसं होतं की केंद्रात सत्ता वेगळ्याची, राज्यात वेगळी, इकडे वेगळ्याची, त्यामुळे तो एक संघर्षमय वातावरण राहायचं. पण आता ते जर एकत्र आलं तर मला वाटत नाही की निधीला किंवा कामांच्या मंजुरीला कुठे अडथळा येईल. आणि आत्ता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारत देशात तुम्ही सगळीकडे बघा, इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगलं काम चालू आहे, चांगल्या प्रकारचा निधी येतो आहे, चांगल्या प्रकारची कामं उभी राहतात. म्हणजे ती पूर्वीसारखं राहिलं नाही. आज धोरण डिक्लेअर केलं, 10 वर्ष धोरणच आहे, ते मग कागदावरनं येई, प्रत्यक्ष द्यायला अजून वेळ, असं काही आता राहिलं नाही. आता आज निर्णय झाला तर पुढच्या 5 वर्षाच्या म्हणजे पहिली टी टर्म संभाजात तो प्रकल्प उभा राहिलेला असतो. तर ह्या सगळ्या माध्यमातून आता चांगलं धोरण जर आखलं गेलं तर येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलेल. पायाभूत सुविधाच्या दृष्टीने एक प्रश्न विचारतो आणि आपण रॅपिड फायर प्रश्नाकडे जाऊया. पायाभूत सुविधाच्याबद्दल आत्ता बघतोय आपण की डोंबिवली शहराला चिटकून, पण डोंबिवली शहराला त्याचा फार उपयोग होणार नाही अशी एक मेट्रोची लाईन जाते, ज्याचा डोंबिवलीकरांना त्याचा फारसा फायदा होईल असं मलाही वाटत नाही. आणि जे डोंबिवलीकरांची प्रवासी संख्या रेल्वेवरती भर घालते, रोज सकाळी डोंबिवली स्टेशनवरती चढायला गाडीमध्ये मारामाऱ्या होतात, तर इथली पायाभूत सुविधा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने ती सुधारण्याकरता काय नेमकं केलं पाहिजे? मी मगाशी म्हटलं तसंच की काही मिसिंग लिंक आहेत मेट्रोच्या. एक मेट्रो तुम्ही जी म्हणता की मानपाडा रोडवरनं म्हणजे प्रीमियर कंपनीच्या तिकडनं तळोजा मार्गे जाते, आणि एक इकडची मेट्रो आहे जी माणकोलीच्या बाजूला जो नाशिक हायवे आहे तिकडनं ती ठाण्याहून भिवंडीला जाते. आता ह्या 2 मेट्रोच्या मधली जर मिसिंग लिंक आपण जर केली, त्याची मागणी मी म्हणजे खासदारकीचा जाहीरनामा जो आहे त्याच्यातही त्याचा उल्लेख त्यावेळेला आम्ही युतीच्या बैठकीमधनं मांडला होता, आमदारकीच्या जाहीरनाम्यात पण मांडला आहे. खासदार, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण या सगळ्यांकडे त्याची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे आता आम्ही निवडून आल्यानंतर त्याचा प्रश्न महापालिकेतला ठराव करूनही मुख्यमंत्र्यांना आम्ही तो पाठवू. ही जर लिंक झाली तर ॲटोमॅटिकली जो आत्ता फक्त रेल्वेवरचा भर आहे तो बऱ्यापैकी थोडा कमी होऊन तो ताण कमी होईल रेल्वेवरचा आणि प्रवाशांना सुविधा मिळेल. आता ज्याला इथून पनवेलला जायचं आहे तो त्या काळी पिवळी टॅक्सी किंवा बस याच्यावर अवलंबून राहतो. बरोबर आहे.
काही लोकांना भिवंडीत जायचं, त्यांना रिक्षा कल्याणला जाऊन रिक्षा पकडल्याशिवाय पर्याय किंवा बस पकडल्याशिवाय पर्याय, हे जे सगळं आहे ते त्यातनं निघून जाईल आणि ॲटोमॅटिकली एक प्रवासी वाहतुकीला त्याचा आधार मिळेल. पायाभूत सुविधांच्या बद्दलच बोलतोय म्हणून मी विचारतो की या पायाभूत सुविधांना घेऊन आता या निवडणुकीच्या नंतर जेव्हा तुम्ही सभागृहात जाल तर तुमची नेमकी उद्दिष्ट कोणती असणार आहेत की ज्याच्यावरती मला जास्त भर देऊन काम करायचं आहे आणि ते लोकोपयोगी असतील? नाही म्हणलं उद्दिष्ट हेच की पब्लिकला ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने एकदम सुविधा कशा करता याचं उदाहरण मी आत्ताच दिलं. दुसरा पाण्याचा विषयही मगाशी मी बोललो. एक विषय ठाण्याच्या धर्तीवर सॅटिस हा असं तो ठाण्याला सॅटिस झाला आहे. थोडा वेगळ्या अँगलने त्या सॅटिसचं मी डिझाईन बनवलं होतं. त्याला मी रेल्वेची प्रिन्सिपल अप्रुव्हल पण आणलं होतं. पण तो नंतर लालफितेच्या कारभारात मी तेव्हा विरोधी पक्षात होतो म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो विषय मागे राहिला आणि प्रशासकीय यंत्रणेची इच्छाशक्ती नसल्यामुळे तो पेंडिंग राहिला. आता त्याच्यामध्ये काय की ठाण्याच्या धर्तीवर जर सॅटिस आपल्याकडे झाला तर ॲटोमॅटिकली जे स्टेशन परिसरातलं कंजेशन आहे ते सगळं निघून जाईल. सगळ्या जाऊन मी त्यावेळेला साधारणतः तो एलिव्हेटेड रिक्षा स्टँड नावाने तो प्रोजेक्ट केला होता. साधारणतः 100-125 रिक्षाच्यापेक्षा जास्ती रिक्षा ह्या रेल्वेचा जो पादचारी पूल आहे त्या लेवललाच राहून उभ्या राहतील आणि तिकडनं ते डायरेक्ट शहरात निघून जातील. स्टेशन एरियातलं जे सगळं कंजेशन आहे, लोकांना बाहेर पडता येत नाही, रिक्षाचा स्टँड मग ते फेरीवाले, हा सगळा विषय त्यातनं निघून गेला असता आणि तो करण्यासाठी मी प्रयत्न ऑलरेडी केले होते. आता पुन्हा नव्याने करीन. पण सॅटिससारखा ठाण्याचा प्रकल्प राबवायचा असेल डोंबिवलीमध्ये, मग ते डोंबिवली स्टेशनचा पश्चिमेचा भाग घ्या किंवा पूर्वेचा घ्या, तेवढी मोठी स्पेस कशी निर्माण करू शकतात? नाही, मी म्हटलं तसं ना की पश्चिमेला आत्ता बऱ्यापैकी ते सगळ्या ज्या टपऱ्या तोडल्या त्याच्यामुळे बऱ्यापैकी जागा निर्माण झालेली आहे. रेल्वेचा काही भागही त्याच्याकरता वापरता येऊ शकतो. रेल्वेकडेही बऱ्यापैकी जागा आहे. आणि राहिला प्रश्न इकडचा, तर इकडे मी मगाशी म्हटलं असं की रात्रोडसारखे जे रस्ते ते थोडे जे DPमध्ये ऑलरेडी आहेत ते रुंद जर केले तर हा सगळा प्रश्न निकाली निघू शकतो. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं सॅटिस नाही, तिथे नाही बसस्टँड गेला आहे वरती. हो, मी बसस्टँड नाही म्हणत आहे, मी म्हणतो रिक्षा स्टँड सगळे वरती जातील. बरं. जेणेकरून लोकांना रेल्वेतनं आलेल्या माणसाला लगेच रिक्षा मिळेल. आजची फरफड होते त्यांची केळकर रोडपर्यंत येण्याची ती होणार नाही आणि बसेस किंवा इतर व्हेहिक्युलर ट्रॅफिक जे आहे ते खालनं निघून जाईल. बरं. तर या दृष्टीने पुढे ते पावलं आपल्याला उचलायचे आहेत. अजूनही चर्चा मंदार हळबेंबरोबर सुरू ठेवायची रॅपिड फायर प्रश्नावर. मला आता घ्यायची कॉफी, तर मंदार हळबे कुठे कॉफी घ्यायला नेत आहेत सोबत, त्यांच्यासोबत जाऊया. चला. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही आत्ता दोघंही कॉफीसोबत चर्चा करणार आहोत रॅपिड फायर क्वेश्चनवरती. रॅपिड फायरमध्ये खरं तर आपण शालेय जीवनात परीक्षा दिली तसे एक वाक्यामध्ये उत्तरं अपेक्षित आहेत. तर पहिलाच प्रश्न त्याच्यामध्ये की राजकारणात जर आला नसता तुम्ही तर काय व्हायला आवडलं असतं? व्यावसायिक आहेच की, त्यामुळे राजकारण नाही ते व्यवसाय. अच्छा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पक्षातले 2 नेते देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी, आवडते कोण? मला ज्यांच्यावर आत्ता काम करू शकतो किंवा प्रेरणास्थान आत्ता कोण करंट ह्याच्यातलं तर देवेंद्र फडणवीस. अच्छा. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण की डोंबिवलीशी संलग्नित असलेलं दुसरं नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? आणि 100% रवींद्र चव्हाण. आत्ता बघाचपासून इंटरव्ह्यूमध्ये आपण महायुतीबद्दल चर्चा करतो आहे, ठाकरे बंधूंबद्दल चर्चा करतो आहे, त्यामुळं भाजप मनसे की भाजप शिवसेना? ऑफकोर्स भाजप शिवसेना. मगाशी तुम्ही व्यवसाय नोकरी जर बोललात त्याच्याबरोबर छान कॉफी पितोय म्हणून विचारतो, कोकणातली घावणं आवडतात की तांदळाची भाकरी आवडतात? तांदळाची भाकरी. शेवटी हा दोन्ही तांदळाचेच आहे, घावणं काय नाही. टेस्टमध्ये फरक येतो, कॉफी की चहा म्हटलं? येस, फरक आहे, पण शेवटी दोन्ही पदार्थ जवळचे, दोन्ही आवडीचे पदार्थ आहेत. कोकण आणि डोंबिवलीमध्ये, जसं डोंबिवली कोकणातलाच भाग आहे, मुंबईत आल्यानंतर वडापाव की मिसळपाव? मला वैयक्तिक मिसळपाव. या आवड मिसळपाव. हो. ओके. आवडत्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं आणि अभिनेत्याबद्दल, सचिन तेंडुलकर की अमिताभ बच्चन? मी क्रिकेट खेळलेलो असल्याकारणे सचिन तेंडुलकर, आणि सचिन तेंडुलकरांचं त्यांचा एकंदरीत जीवनपट बघितला तर 100% सचिन तेंडुलकर. ओके. ते अमिताभ बच्चन त्यांच्या स्तरावर ग्रेटच आहे, त्यांच्याबद्दल काही दुमत नाही, पण मला आवडणारी व्यक्ती सचिन तेंडुलकर. संगीताबद्दल तुम्ही रुची ठेवता, गाणी पण भरपूर ऐकतात, त्यामुळं गाण्याच्या बाबतीत विचारायला गेलं तर सुधीर फडके की मन्ना डे? सुधीर फडके. ऑफकोर्स बाबूजी. अच्छा. संगीताबद्दलच पुढचा प्रश्न, कोकणातून बिलॉंग करता म्हणून बाल्या डान्स की दशावतार? दशावतार. दशावतार आमच्या उत्सवातले, म्हणजे आमची जी पालखी बहुत्या या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट. बरं. दशावतार सांगितलं म्हणून पुढचा प्रश्न, होळी की दिवाळी आवड?
होळी की दिवाळी नाही, सण म्हणून दिवाळी. आणि कोकणात गेलात तर नाही, कोकणातले म्हणजे शिमगोत्सव की म्हणून मी विचारलं की शिमगोत्सव कोकणातला विषय असेल तर दिवाळी. गणपती. अच्छा. गणपतीत जी शिमगोत्सव हा प्रत्येकाच्या घरी देव येतो म्हणून त्याला महत्त्व जास्ती आहे. पण गणपतीमध्ये घराघरातली माणसं सगळी एकत्र येतात, त्यामुळे गणपतीला महत्त्व जास्ती आहे. गावाकडचा विषय निघाला. शहरात राहायला आवडतं की गावात राहायला? नाही, जन्मच डोंबिवलीमध्ये झालेला आहे, त्यामुळे डोंबिवली इतकं काहीच आवडत नाही. पण निश्चित जेव्हा निवांत क्षण घालवायचे असतील महिन्याभरातले घरी, तर गावाला जायला नक्की आवडेल. पक्षाने उद्या चांगली संधी दिली तर महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल? 100% आमदार व्हायला आवडेल. खूप शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीच्या काळासाठी. आणि टॉक विथ राजेंद्रमध्ये आला त्यांनी चर्चा केली त्याबद्दल. पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या एका उमेदवारासह, नव्या ठिकाणी, नव्या प्रश्नांसह आणि नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.